आम्ही शहापूर भाजी मार्केटमध्ये भाजी चिल्लर व्यापार भाजी करतो। आम्हाला ते एपीएमसी मार्केट खूप लांब आहे। रिक्षा भाडं 300-400 रुपये मागाले, आम्ही कमवणार 500 रुपये। रिक्षा भाडं तेवढं दिलं तर आम्हाला काय परत आम्हाला घरची कामं करून बाहेरची कामं करावं लागते। लेडीज म्हणजे दोन्हीकडून प्रॉब्लेम लागते। ते आम्हाला तिकडे लांब व्हायला जायला टाइमला यायला टाइमला गिराक थोडी भाजी आणली तरी आम्हाला 9-10 वाजून बसावं लागणार आहे। त्याच्यामुळे आम्हाला त्रास व्हायला आम्हाला जय किसान भाजी मार्केटच पाहिजे। प्रशासनाने बंदी घातली याकडे आम्हाला एपीएमसी मार्केट बद्दल तक्रार नाहीये। तुमचं एपीएमसी भाजी मार्केट चालू ठेवा, आम्हाला पण बरं वाटेल असं आम्हाला जय किसान भाजी मार्केट पाहिजे। तुम्ही ते पण भाजी मार्केट चालू ठेवा। आम्ही की आमचं भाजी हे जय किसान भाजी मार्केट चालू ठेवा, तुमचं एपीएमसी बंद करा, त्याच्याबद्दल आम्हाला काही तक्रार नाही। आम्हाला आमच्यासाठी आमच्या व्यापारी लोकांसाठी आम्हाला जय किसान भाजी मार्केट चालू पाहिजे एवढंच। शेतकऱ्यांसाठी पण चांगलं आहे, व्यापाऱ्यांसाठी पण चांगलं आहे। ऑटो रिक्षावाल्यांना पण जवळजवळ वाढी मिळतात, पटपट त्यांनी पण एक ठिकाणी 4 भाडी करतात। तिकडून म्हणजे त्यांनी त्यांचा पण प्रॉब्लेम सांगायला तिथून आम्हाला यायला लांब व्हायला डबल भाडं द्यावं लागणार। आमचं पेट्रोल एवढं संपतंय, त्यांची पण तक्रार आहे। त्याच्यासाठी आम्हाला जय किसान भाजी मार्केट चालू ठेवा। काय सांगाल जय किसान भाजी मार्केट? आम्हाला जय किसान मार्केट पाहिजे म्हणून आम्ही आलो इथे। धंदा पाणी सोडून सगळं सोडून आम्ही जय किसान मार्केट पाहिजे म्हणून आले। आम्हाला दूर पडतंय, आम्हाला डबल हमाली होते, डबल पैसे होतात, आमचा दिवस मोडतोय। मग आम्ही इथल्या इथं जवळचं बघताय का पाठीमागचं बघताय सांगा? आम्हाला जवळचं पाहिजे, जय किसान मार्केट पाहिजे। आणि आम्ही जय किसान मार्केट दिल्याशिवाय आम्ही इथनं हलत नाही। एपीएमसी मार्केट नको आम्हासना, जय किसानच मार्केट पाहिजे आम्हासना। एपीएमसी मार्केटला जायला यायला तर 1 तास, जायला 1 तास लागतंय, भाडं डबल होतंय। आम्हाला जय किसान सरकारला आम्हाला आता सरकार आम्हाला मार्केट दिल्याशिवाय आम्ही इथनं हलतच नाही। मार्केट होल्याशिवाय आम्ही इथनं जातच नाही, इथंच राहत बसणार आम्ही। मार्केट आमचं जय किसान मार्केट होणं जाणार। आज सर्व बेळगाव जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या मार्फत या ठिकाणी डीसीच्या ऑफिसवरती भव्य आणि दिव्य असा मोर्चा आज आयोजित केलेला आहे। खऱ्या अर्थानं हा शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा आहे। या शेतकऱ्यांच्या भावना एकच आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये या जय किसान होलसेल व्हेजिटेबल असोसिएशनला जी परमिशन दिलेली आहे ती रद्द का केली? आमच्या मालाला ते तिथले दलाल असतील किंवा व्यापारी असतील ते चांगल्या पद्धतीनं भाव देत असताना सुद्धा एपीएमसीनं हा अन्याय आमच्यावरती काय केलाय ही भावना त्यांच्या मनामध्ये तयार झाल्यामुळे आज त्यांनी स्वतःच्या मनातून निर्णय घेऊन पक्का या ठिकाणी सगळे उपस्थित राहिलेले आहेत। खऱ्या अर्थानं जर या ठिकाणचं जर वातावरण बघितलं तर सर्व शेतकरी रहितांची भावना एकच आहे की इथले जे व्यापारी आहेत ते एपीएमसीचं मार्केट पण तिथं चालू असू द्यात, पण आम्हाला जय किसान मार्केट पण हवं आहे आणि ते पाहिजे म्हणून या एकाच मागणीसाठी या ठिकाणी इथले सर्व शेतकरी या भागातील शेतकरी इथे उपस्थित आहेत। आणि खरोखर त्यांच्या भावना जर बघितला तर शासनानं याच्यावरती तातडीने निर्णय घेतला पाहिजेत, कारण शासन फक्त बघ्याची भूमिका घ्यायला लागलाय, वेळ मारून नेण्याची भूमिका घ्यायला लागलाय। जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर भविष्यामध्ये 1-2 दिवसामध्ये याचा उद्रेक होईल आणि त्याची सर्व जबाबदारी शासन म्हणून सरकारवर राहील। तेव्हा या शासनाला आमची नम्र विनंती आहे सर्व शेतकरी व्यापारी सर्वांच्या माध्यमातून आणि आपल्या माध्यमातून की बाबा काही करा आणि एकदा ते जय किसान मार्केट तुम्ही तुमच्या परीने जेवढे होता होईल लवकरात लवकर चालू करून शेतकऱ्यांना दिलासा द्या। मग शेतकरी सगळे बसून एक निर्णय ठरवतील की कोणत्या पद्धतीने पुढे आपण जाऊन शासनाला नमतं आणावं, प्रशासकीय यंत्रणेला कशा पद्धतीने आपल्या जवळ आणावा या पद्धतीची सर्व शेतकरी बसून निर्णय घेतील आणि योग्य त्या पद्धतीने पुढे जातील। हा शेतकऱ्यांनी निर्णय पक्का घेतलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये जे 40, 50, 60, 70 वर्षाचे इथे जे व्यापारी म्हणून आहेत जे जय किसान मध्ये अटॅचमेंट आहेत किंवा जॉईंट आहेत त्या शेतकऱ्याशी त्यांचे संबंध आहेत, त्यांना ऍडव्हान्स असेल, त्यांना योग्य दर असेल, त्यांना कुठे अडचणीला मदत असेल, या व्यापाऱ्यांनी केलेलं असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये जय किसान मार्केट बंद पडायला देणार नाही ही त्यांची भूमिका आहे।